स्वप्न साऱ्यांचे, स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी. नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृहप्रकल्प. दर्जेदार बांधकाम, अत्याधुनिक सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी, निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी. आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा. आर्श रेसिडेन्सी नेरळमध्ये. अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क 9167112511. एक हनुमंत पिंगळेच्या बदल्यात 1000 कार्यकर्त्यांचे पक्षप्रवेश करत सुधाकर घारे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांना चेकमेट केलंय. नुकताच खालापूर येथील माजी सरपंच तथा शिंदे शिवसेनेचे पंचायत समिती विभाग प्रमुख रोहिदास पिंगळे यांनी आपल्या 400 कार्यकर्त्यांसोबत राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केलाय. तर मनसे सतीश घोडविंदे यांनी देखील मोठं शक्ती प्रदर्शन करत राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला असून कुमार देसले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केलाय. काही दिवसांपूर्वी हनुमंत पिंगळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पक्षप्रवेशाची चर्चा होती. कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीत मोठा संघर्ष पाहायला मिळतोय. आमदार महेंद्र थोरवे विरुद्ध राष्ट्रवादीचे सुधाकर घारे असा हा संघर्ष आहे. दरम्यान एकमेकांचे कार्यकर्ते फोडण्यात आणि पक्षप्रवेशाची मालिका घडवून आणण्यात दोन्ही राजकीय पुढाऱ्यांनी आपले राजकीय वर्चस्व राखण्यात मतदारसंघात बरोबरी साधली आहे. काही दिवसांपूर्वी मोठं शक्ती प्रदर्शन करत मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादीचे हनुमंत पिंगळे यांचा पक्षप्रवेश करून राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला होता. या पक्षप्रवेशाची चर्चा मतदारसंघात असताना राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे पाहिलं जात होतं. त्यातच सुधाकर घारे यांनी खालापूर येथे कार्यकर्त्यांची नुकताच सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. दरम्यान या सभेवेळी मोठा पक्षप्रवेश घडवून आणण्यात आला होता. एक हनुमंत पिंगळे गेला म्हणून काय झालं? आम्ही 400 कार्यकर्ते घेण्याची ताकद आमच्यात आहे असं म्हणत सुधाकर घारे यांनी आमदार महेंद्र थोरवेंनाच डिवचत राजकीय सारीपाटावर चेकमेट केलं. खालापूरमधील विविध विभागातील तोलामोलाचे राजकीय नेते राष्ट्रवादीत घेऊन शिंदे शिवसेना आणि मनसे यांसारख्या राजकीय पक्षांना घारे यांनी धक्का दिला. खरं तर सर्वसाधारण सभेचं आयोजन केलेल्या या सभेचे रूपांतर मेळाव्यात करून शक्ती प्रदर्शन केल्याचं या निमित्तानं दिसून येत होतं. सुधाकर घारे यांनी एकाच दिवसात खालापूर आणि कर्जत तालुक्यात देखील पक्षप्रवेश घडवून आणून थोरवे यांना मोठा धक्का दिला होता. पाथरज, कळंब, उमरोली या जिल्हा परिषद वॉर्डमधील असंख्य कार्यकर्त्यांचा यावेळी पक्षप्रवेश घडवून आणला. दरम्यान यावेळी काही महत्त्वाच्या पदावर नियुक्त्या करण्यात आल्या असून कार्यकर्त्यांना नियुक्ती पत्रक देखील देण्यात आलंय. एकूणच आमदार महेंद्र थोरवे यांना चेकमेट करत सुधाकर घारे यांनी एक पाऊल पुढे टाकलंय. मात्र येणाऱ्या काळात आमदार महेंद्र थोरवे घारेंना कसं चेकमेट करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, कर्जत.